चला शेतकऱ्यासाठी एक मोठा आपल्या अपडेट आलेला आहे बाबा. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्त्याचं मोठा अपडेट आलेला आहे. याचा GR आलेला आहे. याच्यासाठी निधी पण मंजूर झालेला आहे. आता याच्यामध्ये याचा हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे, किती शेतकरी पात्र आहेत आणि याच्यासाठी निधी किती जमा झालेला आहे आणि याच्यामध्ये 8व्या हप्त्याचं आणि 9व्या हप्त्याचंही याच्यामध्ये वितरणाची तारीख दिलेली आहे का, किंवा याच्यामध्ये 8वाच हप्ता येणार आहे का 9वा हप्ता येणार आहे, याकडे सर्व शेतकऱ्याचं लक्ष केंद्रित झालेलं आहे. आता याच्यामध्ये 9वा म्हणजे 8वा हप्ता जवळपास 21वा हप्ता आल्याच्या नंतर मिळायला पाहिजे होता, पण 22वा हप्ता आला तरीही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्त्याचं वितरण झालेलं नाही. आता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या केंद्र शासनाचा PM किसानचा हप्त्याचं नियोजन केंद्राकडे आहे आणि महाराष्ट्र शासनाकडे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्त्याचं वितरणाचं आहे. आता याच्यामध्ये केंद्र शासनाचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे 6,000 रुपये यांचं कार्य केलेलं आहे. आता याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे की बाबा निधी मंजूर झालेला आहे. आता याच्यासाठी निधी मंजूर झालेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी 8व्या हप्त्यासाठी निधी 17,774 कोटी रुपये एवढा निधी यासाठी मंजूर झालेला आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या 9व्या हप्त्याचं वितरणाचं कुठल्याही प्रकारच्या या निधीमध्ये तरतूद केलेली नाही. फक्त वितरणाचं फक्त 8व्या हप्त्याचं वितरणाचं तारीख यांनी म्हणजे तारीख ठरलेली नाही कुठल्याही प्रकारची. फक्त निधी मंजूर झालेला आहे. GR याचा निघालेला आहे. याच्यामध्ये 4 ते 5 दिवसात किंवा 8 दिवसामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8व्या हप्त्याचं लवकरच वितरण होईल. आता याच्यामध्ये निधी मंजूर झालेला आहे आणि याच्यामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर आणि नोव्हेंबर याच्यामध्ये 21वा हप्ता आल्याच्या नंतर त्याचा निधी मंजूर येण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. आता हे प्रस्ताव आता मंजूर झालेला आहे. 1774 कोटी रुपये एवढा निधी यासाठी मंजूर झालेला आहे. आता याच्यासाठी जो निधी लागलेला आहे, जो निधी याच्यासाठी जो लागलेला निधी आहे 1774 कोटी रुपये एवढा निधी याच्यासाठी लागलेला आहे. आणि यासाठी जो शेतकरी याच्यासाठी पात्र जे शेतकरी आहेत 90,42,42,241 शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत. आता हे जे पात्र ठरलेले जे आहेत PM किसानचा 21वा हप्ता ज्या शेतकऱ्याला मिळाला होता ते शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत. आता याच्यामध्ये 8 लावलेले की दुहेरी लाभ म्हणजे त्यांना जे पत्नी किंवा पती जे दोन्ही बी याचा दुहेरी लाभ जर उचलत असले तर यांना महिलेला त्यांच्यामध्ये पात्र ठरवले जाते किंवा त्यांना एक हे दिलेला पात्रता दिलेली आहे. जर त्यांनी लाडक्या बहिणीचा योजनेचा लाभ जर उचलत असेल तर त्यांना पुरुषांना प्राधान्य देण्याचं करण्याचं काम केलेलं आहे. आता लवकरच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 8वा हप्ता लवकरच वितरित होणार आहे. याची तारीख आणि वेळ आणि तारीख आणि कुठल्याही प्रकारचं आल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या YouTube चॅनलमध्ये शिवाजी क्लासेस ऍग्रीकल्चरच्या माध्यमातून मी शिवाजी सारंग तुम्हाला सर्वात प्रथम YouTubeच्या माध्यमातून तुम्हाला तारीख आणि वेळ आली तर तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर अपडेट देण्यात येईल. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. नाही तर कसं अपडेट आल्याच्या नंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सर्वात प्रथम तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन